नमस्कार मित्रांनो, सुरुवातीलाच मोठी पावसाची बातमी येत आहे. मान्सूनचं दमदार पुनरागमन. महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा तडाखा. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात उन्हाळ्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र मान्सूनने सुरुवातीलाच दमदार हजेरी लावली खरी, पण त्यानंतर एकदम शांत झाला. अनेक भागामध्ये पावसाने पूर्णपणे दडी मारल्यासारखी परिस्थिती होती. पण आता ही शांतता तात्पुरती ठरली आहे. हवामान खात्याने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार मान्सून पुन्हा एकदा महाराष्ट्रात जोरदारपणे सक्रिय होत आहे. येत्या काही दिवसात संपूर्ण राज्यात, विशेष म्हणजे पाहिलं तर कोकण व मुंबई परिसरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याचा मोठा अलर्ट. हवामान विभागाने यावेळी स्पष्ट इशारा दिला आहे. मुंबई व उपनगरांसाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे, तर रायगड आणि रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे. याचा अर्थ या भागामध्ये जोरदार पावसाचा मारा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मे महिन्याच्या अखेरीस व जूनच्या सुरुवातीलाच जोरदार पावसाने काहीसा उत्साह निर्माण केला होता. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते, पण पुढे काही दिवस पाऊस थांबला आणि हवामान कोरडे पडले. यामुळे शेतीची कामं ठप्प झाली आणि नागरिकांमध्ये पुन्हा एकदा चिंता निर्माण झाली. पण आता स्थिती बदलत आहे. हवामान खात्याच्या अपडेट्सनुसार पुन्हा एकदा ढगांनी गडगडाट करत महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. विशेषतः कोकणात पावसाचा जोर जास्त राहील. कोकण जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा आहे, तर रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर दिवसेंदिवस वाढणार आहे.